तर नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बी-एससी ॲग्रीकल्चरसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात व त्यानंतर बी-एससी ॲग्रीकल्चरचे जे काही आपल्याला एक्स्ट्रा 20 पॉइंट्स घ्यायचे असेल त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला स्पेशल रिझर्व्हेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स हवे असतात व किती स्पेशल रिझर्व्हेशन आपल्याला आहे व जनरल रिझर्व्हेशन सुद्धा किती आहे, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्रांनो, बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाहीये. स्पेशल रिझर्व्हेशन आणि एक्स्ट्रा 20 पॉइंट्स यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. 20 पॉइंट्स जे आहे तुमचे, ते तुमचे जे काही सी-ई-टीचे मार्क्स येतात त्यामध्ये ॲड होतात आणि स्पेशल रिझर्व्हेशन म्हणजे हे रिझर्व्हेशन असतं या ठिकाणी काही कॉलेजला, युनिव्हर्सिटीला जागा राखीव असतात. ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल, तर ती जागा तुमच्यासाठी राखीव असते. ती दुसरी कोणालाही मिळत नाही. ती त्या डॉक्युमेंट ज्या विद्यार्थ्याकडे आहे त्याच विद्यार्थ्याला ती जागा मिळते. हे झालं 20 पॉइंट्स आणि स्पेशल रिझर्व्हेशन मधलं फरक. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट्स स्पेशल रिझर्व्हेशनसाठी नेसेसरी आहे व ते किती पर्सेंट स्पेशल रिझर्व्हेशन आहे. तर नमस्कार, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पहिले आपण जनरल रिझर्व्हेशन बघूया, जे की कास्ट वाईज किती आहे. तर या ठिकाणी पहिले एस-सीला 13% रिझर्व्हेशन आहे मित्रांनो. त्यानंतर एस-टीला 7% रिझर्व्हेशन आहे. त्यानंतर व्ही-जे-एला 3% रिझर्व्हेशन आहे. ओबीसीला 19% रिझर्व्हेशन आहे. त्यानंतर एन-टी-बीला 2.5% रिझर्व्हेशन आहे. एन-टी-सीला 3.5% रिझर्व्हेशन, एन-टी-डीला 2% रिझर्व्हेशन आहे व ई-डब्ल्यू-एसला 10% रिझर्व्हेशन. हे झाले तुमचे जनरल रिझर्व्हेशन. मित्रांनो, यामध्ये नुकतंच आता जे काही मराठा प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी जे सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याबद्दल कोणतंही अजून अपडेट या ठिकाणी दिलेलं नाही. ज्यावेळेस हे आपल्याला सी-ई-टीचं प्रोस्पेक्ट येईल, त्यामध्ये त्याची नोंद केलेली असेल, तर त्यावेळेस त्याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेन. त्यामध्ये जर तुम्ही म्हणाला एस-सीसाठी 13% रिझर्व्हेशन आहे, तर यामध्ये जर एखाद्या कॉलेजला 100 जागा असेल, तर त्यापैकी 13 जागा एस-सीच्या प्रवर्गासाठी राखीव असतात. यानंतर बघूया आपण स्पेशल रिझर्व्हेशन. जे काही तुमच्यासाठी स्पेशल डॉक्युमेंट्स असतील, त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंट्ससाठी कॉलेजेसला, युनिव्हर्सिटीला रिझर्व्ह जागा असतात. त्या रिझर्व्ह जागा 100% जर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल, तर ती तुम्हालाच मिळते. तर असे कोणकोणते डॉक्युमेंट्स यामध्ये आहे, आपण बघूया. तर यामध्ये फर्स्ट येतंय मित्रांनो, फ्रीडम फायटर. फ्रीडम फायटर म्हणजे स्वतंत्र सैनिक. त्यामध्ये जर तुमचे आई किंवा वडील, पॅरेंट्स स्वतंत्र सैनिक जर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं 2% आरक्षण असेल. सपोज एखाद्या कॉलेजला आता 100 जागा आहे, त्यापैकी 2% जागा फ्रीडम फायटरच्या जे काही पल्ले आहे त्यांच्यासाठी राखीव असतात. त्यानंतर दुसरं सर्टिफिकेट येतंय मित्रांनो, डिफेन्स पर्सन. डिफेन्स पर्सन म्हणजे आजी-माजी सैनिक. तर तुमचे सपोज पॅरेंट्स आर्मी ऑफिसर असेल किंवा मग आर्मीतून रिटायर्ड असेल, असे जे काही ऑफिसर्स आहे, त्यांच्या मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी 2% आरक्षण आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या ऑफिसवरून स्पेशल एक लेटर आणावं लागतं, सर्टिफिकेट आणावं लागतं आणि ते त्या ठिकाणी अपलोड करून हे 2 मार्क्स तुम्हाला घेता येतात. या ठिकाणी तिसरं डॉक्युमेंट येते तुमचं पी-एच. पी-एच म्हणजे फिजिकल हँडिकॅप. जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुमच्या नावे दिव्यांग सर्टिफिकेट असेल, पण दिव्यांग सर्टिफिकेट 40% वरती पाहिजे तुमचं. जर 40% खाली असेल, तर तुम्हाला याचा कोणताही लाभ घेता येणार नाही. 40% वर त्या ठिकाणी तुमच्या सर्टिफिकेटवर मेन्शन असावं, त्या ठिकाणी मग तुम्हाला याचा लाभ घेता येईल. पी-एचसाठी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिव्यांगांना 5% जागा राखीव असतात. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट येतंय तुमचं पी-ए-पी. पी-ए-पी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. सपोज तुमची जी काही जागा आहे, ती या ठिकाणी ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असो किंवा मग डिफेन्स असो किंवा मग पॉवर असो किंवा इरिगेशन असो, या चारही प्रोजेक्टपैकी कोणत्याही प्रोजेक्टला गेली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला याचं 4% आरक्षण भेटतं. त्यामध्ये मित्रांनो, या डिफेन्स, ॲग्रीकल्चर, पॉवर, इरिगेशन या 4 पैकी वेगळं कुठलं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. फक्त 4 प्रोजेक्टसाठीच जर तुमची जागा गेलेली असेल, तर तुम्हाला याचं 4% आरक्षणाचा लाभ घेता येतो. हे पी-ए-पी जे सर्टिफिकेट आहे, याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर हे सर्टिफिकेट तुमच्या नावे असायला हवं. सपोज जर तुमच्या एखाद्या घरामध्ये दुसऱ्या कोणाच्याही नावे असेल आणि त्यांनी लाभ घेतला नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ते तुमच्या नावावर ट्रान्सफर करू शकता. पण यामध्ये या सर्टिफिकेटचा तुमच्या फॅमिलीमध्ये याआधी कोणी लाभ घेतलेला नसावा. तुम्ही फर्स्ट पर्सन असावं तुमच्या फॅमिलीमध्ये, जे की या सर्टिफिकेटचा लाभ घेत आहात. त्यानंतर 5वं सर्टिफिकेट येते तुमचं ॲग्रीकल्चर सर्टिफिकेट म्हणजेच शेतकरी असल्याचा दाखला. सपोज तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला यामध्ये शेतीचा बराचसा अनुभव आहे,
तर या ठिकाणी शेतकरी असल्याचा दाखला जे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार या ठिकाणी हे सर्टिफिकेट आपल्याला भेटतं. या ठिकाणी आपल्याला याचं स्पेशल रिझर्व्हेशनमध्ये 6% रिझर्व्हेशन सुद्धा आपल्याला या एजी म्हणजेच ॲग्रीकल्चर सर्टिफिकेटचे मिळतात. त्यानंतर येतंय मित्रांनो अनाथ. जर सपोज तुम्ही अनाथ असाल, तुम्हाला पॅरेंट्स नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला याचं 1% आरक्षण भेटतं. त्यानंतर महिला म्हणजेच फिमेल, तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल, तर या ठिकाणी तुम्हाला स्पेशल 30% रिझर्व्हेशन म्हणजेच 30% रिझर्व्हेशन तुम्हाला या ठिकाणी BSc ॲग्रीकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भेटते. त्यानंतर अदर स्टेट ओएसचे तुम्ही जर कॅन्डिडेट असाल, अदर स्टेटमधून सीईटी देऊन तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये BSc ॲग्रीकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, 2% स्पेशल रिझर्व्हेशन तुम्हाला या ठिकाणी भेटते. तर ओके मित्रांनो, हे झाले आजचे जे काही आपण स्पेशल रिझर्व्हेशन बघितले. ते स्पेशल रिझर्व्हेशन यामध्ये बराचसा क्रायटेरिया आहे. यामध्ये कोण-कोण याचा लाभ घेऊ शकतं, कसं-कसं आहे, हे सगळे डिटेल प्रोसेस आहे. त्याचे काही डिटेल नियम्स आहे. तर याचा आपण जर डिटेल व्हिडिओ बनवायला गेलं, तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ज्यामुळे की आपले सबस्क्रायबर बघू शकत नाही. त्यामुळे एक हा छोटासा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला याची डिटेल माहिती हवी असेल, तर हे तुम्ही BSc ॲग्रीकल्चरचं जे काही आता नवीन प्रॉस्पेक्ट येईल, ते प्रॉस्पेक्ट रीड करू शकता. त्यामध्ये याची डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा नसेल जर समजेल, तर तुम्ही मला कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे काही नवीन मित्र BSc ॲग्रीकल्चरसाठी ॲडमिशन घेणार आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एक नव्या व्हिडिओमध्ये.